आयुरा. समीर आणि निधी मेसेजवर बोलत होते. सध्या तरी त्यांनी पुन्हा भेटायचं काही प्लॅन केलं नव्हतं. इथून पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी आयुष हॉस्पिटलमध्ये उठून बसला. त्याने डॉक्टर आल्यावर पहिलं हेच विचारलं, डॉक्टर, ते डॉक्टर कधी येणार आहेत? आज येतील डॉक्टर नक्की. ते पहिलं इथेच येतील, नंतर दुसरीकडे जातील. डॉक्टरांनी हसून म्हणाले. थोडा वेळ वाट बघितल्यावर शेवटी 11 वाजता स्पेशल डॉक्टर आले. त्यांनी आयुषला चेक केलं, औषधं बघितली, ओके आहे सांगितलं. त्यानंतर थोड्याच वेळात आयुषला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पण तोपर्यंत दुपार झाली होती. निघताना तो उशीखाली ठेवलेला बंद मोबाईल घ्यायला जायला विसरला नाही. त्याने उशी उचलून मोबाईलला हातात घेतला आणि फिरला. तोच मोबाईल बेडच्या कॉर्नरला लागून हातातून सुटून खाली पडला. त्याने चेक केलं, स्क्रीनवर भरपूर स्क्रॅच आले होते. आता नक्की मोबाईल चालू असेल की नाही हे त्यालाच माहित नव्हतं. तरीही त्याने तो घेतला आणि घरी घेऊन निघाला. जाऊन आधी याला चार्जिंग करायची. देव करो त्याला काही झालेलं नसू दे, नाहीतर आज निधीच्या मोबाईलवरून कॉल करावा लागेल. तो विचार करत होता. रिक्षातून जसा घरी पोचला, आज 5 ते 6 दिवसांनी तो घरी आला होता. त्याला बघून बाबाही खुश झाले. ते लगेच बाहेर आले. आपल्या घराला बघून आयुषला वेगळाच आनंद झाला होता. त्याने प्रवेश करताच एक दीर्घ श्वास घेतला. आपल्या हातातला मोबाईल लगेच चार्जिंगला लावला आणि आधी फ्रेश व्हायला गेला. घर ते शेवटी घर. त्याचं मन आज खूप खुश होतं. थोड्या वेळाने त्याने आपला मोबाईल बघितला तर अजूनही चार्जिंग चालूच होती त्याची. त्याने मोबाईल चालू करायचा प्रयत्न केला तर तो होत नव्हता. म्हणजे नक्कीच बंद पडला होता. त्याला बाहेर जाऊन त्याला रिपेअर करावं लागणार होतं. म्हणजे जेवढी घाई त्याला लागली होती, देव त्यापेक्षा जास्त त्याची परीक्षा घेत होता. पण तो आता थांबणार नव्हता. तो आपला मोबाईल घेऊन बाहेर निघालाच होता की लगेच आईने त्याला अडवलं. आयुष, आजच हॉस्पिटलमधून घरी आला आहेस, लगेच बाहेर कुठे निघालास? काही काम असेल तर मला सांग ना, मी करते. आई म्हणाली तशी आयुषची बाहेर जाणारी पावलं जागीच थांबली. आईला सांगू का मोबाईल बिघडला तो? तो विचारात हरवलाच होता की आईने पुन्हा विचारलं, कशाला चाललास खाली? आई काही नाही, काम होतं पण नंतर जाईन खाली, आयुष म्हणाला. तो येऊन पुन्हा बेडवर आपल्या बसला. मोबाईल बाजूला ठेवला आणि खाली जायचा विचार तुर्तास तरी बाजूलाच ठेवला. आता अगदी देवासारखी आयुष वाट बघत होता ती निधीची. निधी अजून आली नव्हती कामावरून. संध्याकाळ झाली तसा आयुष अगदी दरवाजाकडे डोळे लावून बसला. इतक्यात निधी आली. तिला बघून आयुषच्या चेहऱ्यावर लगेच खुशी दिसू लागली. आयुष दादा, तू आलास? कसं वाटतं तुला? निधी आयुषच्या जवळ येत म्हणाली. तिलाही त्याला बघून आनंद झाला होता. बरं वाटतंय, आयुष हसत म्हणाला. निधी लगेच फ्रेश व्हायला निघून गेली. थोड्या वेळाने निधी येऊन आयुषच्या बाजूला बसली. तिला बघून आयुष हसला. तिला कसं सांगावं हे आयुषला कळत नव्हतं. निधी, आयुषने हळूच आवाज दिला. काय रे दादा? निधी मोठ्याने म्हणाले. तसे आयुषने तिला मोठे डोळे करून हळू बोलायला सांगितलं. हळू बोल, माझं थोडं काम आहे तुझ्याकडे, आयुषही हळू आवाजात म्हणाला. हा बोल ना, निधी आता हळू आवाजात म्हणाले. तोपर्यंत आईने दोघांना गरमागरम चहा आणली होती आणि खायला आणलं होतं. आधी चहा पी, दमली आहेस ना, आयुष तिच्याकडे बघत म्हणाला. त्यावर निधीने मान हलवत चहा पिऊ लागली.
हा, आता बोल. निधीचा चहा पिऊन झाला तशी त्याच्या जवळ येऊन म्हणाली, मला तुझा फोन हवाय. सुगंधाला फोन करायचा आहे, आयुषने सांगितलं. अरे दादा, ही काय विचारायची गोष्ट आहे? घे ना. निधीने पासवर्ड उघडून मोबाईल आयुष समोर धरला. तूच लावून दे ना, आयुष म्हणाला. त्याला सुगंधाशी कसं बोलावं कळत नव्हतं. थोडी भीतीही वाटत होती. ओके म्हणत निधीने आपल्या मोबाईलमधून सुगंधाचा नंबर शोधून लावला. रिंग जात होती पण कॉल कोणीच रिसीव्ह करत नव्हतं. निधीने एकदा सोडून 2-3दा ट्राय केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आयुष दादा, कॉल कोणीच उचलत नाही, निधी तोंड वाईट करत म्हणाली. कारण तिलाही आयुषसाठी वाईट वाटत होतं. इकडे आयुष, जो कॉल उचलल्यावर काय बोलायचं हा विचार करत होता. तो निधीच्या आवाजाने भानावर आला. काय? आयुषने गडबडून विचारलं. नाही उचलत कॉल कोणी, निधी पुन्हा म्हणाले. परत लावून बघ ना, आयुष निधीला म्हणाला. त्याच्या डोळ्यात एक आशा दिसत होती. बघितला 2-3दा लावून, नाहीच उचलत कोणी. ती आयुषला म्हणाली तसं आयुषच्या मनात थोडी भीती वाटली. निधीचा कॉल का नाही उचलत? कुठे असेल सुगंधा? आता घरीच असली पाहिजे होती, मग कॉल का नाही उचलत? आयुषच्या मनात 1000 प्रश्न तयार झाले होते. हृदयात धडधडही वाढली होती. ओके, बघितलं की करेल कॉल, आयुष निधीला म्हणाला. तो निधी सोबतच स्वतःलाही समजावत होता. इकडे सुगंधाच्या घरी सुगंधा आईसोबत काम करत होती. फोन वाजत होता हे लक्षातही आलं नव्हतं तिला. तिने मोबाईलच्या रिंगचा आवाज छोटा केला होता. त्यामुळे बेडरूम मध्ये असल्यामुळे तिच्या कानापर्यंत गेलाच नाही आवाज. ती जेवून काम करून आली तेव्हा निधीचे 4-5 मिस कॉल होते. त्यानंतर एक मेसेज होता. फ्री झालीस की कॉल कर. निधीचा मेसेज बघून तिला बरं वाटलं. तिने मेसेज बघून घड्याळ बघितलं तर 11 वाजले होते. आता ती एवढ्या रात्री कॉल करायचा विचारही करू शकत नव्हती. त्यात आयुषला बरं नव्हतं. त्याला काही त्रास नको हा विचार करून ती बेडवर आडवी झाली. निधीने कॉल केला म्हणजे आयुष आला असेल का घरी? दादा म्हणाला तसं जायला पाहिजे भेटायला. पण निधीला आयुषने सांगितलं असेल का कॉल करायला? असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल आणि निधीने आपल्याच मनाने कॉल केला असेल तर आपला हिरमोड व्हायचा. सुगंधा विचार करून करून झोपी गेली. आयुषला आज घरी येऊनही झोप लागत नव्हती. त्याच्या मनात हे विचार चालू होते. सुगंधा आपल्याला माफ करेल का? निधीच्या कॉलला उत्तर का नाही दिलं तिने? तेव्हा नाही जमलं तर नंतर तरी कॉल बॅक करायचा ना. तिला माहित आहे मी लवकर झोपत नाही. निधीकडे जाऊन बघू विचारू का? पण जर सुगंधाने कॉलच केला नसेल तर? जाऊ दे, केला असता तर निधी बोलली असते आपल्याला. आपण पण ना. आयुष्मान हलवत बेडवरून इकडून तिकडे झाला. पण आज औषधही काम करत नव्हती. नाहीतर हॉस्पिटलमध्ये त्याला औषधांच्या गुंगीने झोप येत होती. आता औषधं कमी केल्यामुळे झोपही गायब होती. त्याचा स्वतःचा मोबाईल असता तर त्याने आता मेसेज केले असते. पण त्यालाही अशा मोक्याच्या क्षणी रजा घ्यायची हुक्की आली होती. तो मोबाईलला दोष देत होता. रात्री उशिरा त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुगंधा उठली. तिने पहिला निधीला मेसेज केला. काल कॉल का केलेला?
निधी ऑफिसला जायच्या घाईत होती, त्यामुळे तिने काही मोबाईल बघितला नव्हता. ती ऑफिसला जायला निघाली तेव्हा तिने मोबाईल बघितला. तेव्हा तिला सुगंधाचा मेसेज दिसला. पण ती घाईत होती, त्यामुळे तिने फक्त वाचला, उत्तर देत बसली नाही. सुगंधा कामावर जायला निघाली तेव्हा तिने फोन बघितला तर मेसेज सीन येत होता. तिला वाटलं होतं निधी म्हणेल की आयुषने सांगितलं म्हणून मी कॉल केला म्हणून, पण तसं काहीच झालं नाही. जाऊ दे, तसंही आज 3 दिवस झाले होते. आयुषने मेसेज वाचला असता तर त्याने प्रयत्न केला असता फोन करायचा, असं वाटलं होतं तिला. पण वाचलाच नव्हता त्याने गेले 2 दिवस. ह्या विचाराने ती नाराज झाली. उद्या त्याच्या घरी जाते आणि विचारतेस त्याला, पण एकदा दादाला सांगितलं पाहिजे. ते मनाशी बोलत चालली होती. काय करेल सुगंधा? नक्की जाईल का आयुषला भेटायला? तुम्हाला लक्षात आलंच असेल, मी दोन प्रेम कथा लिहिते. दोन्ही कथांची मजा घेऊन वाचा. दोघांचा नात्यात संबंध असला तरी कथांना आपला वेगवेगळा पाया आहे, वेगळेपण आहे. याचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्याल अशी मी आशा करते. लवकरच गावी जाणार आहे, तेव्हा जास्त मोठ्या भागाची अपेक्षा करू नका, कारण थोडेफार लिहून अपलोड करून जाईन म्हणते, जेणेकरून तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. लाईक करा, कमेंट करा. कमेंट करा.